या एरियात कुत्रे राहते बरं, एकटा असलं ना होतो आणि शिंपीन होतो त्यांच्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट आपण. हाय, गुड मॉर्निंग. आज 365 दिवस चॅलेंजचा 80वा दिवस आहे. तर आज संडे पण आहे, तर चला तयारी करू ग्राउंडची. तर मार्किंग मारू आपण आता. तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 80वा दिवस आहे. तर एक 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 करता करता 80पर्यंत गेलो आपण. आता अजून 10 दिवसांनी 3 महिने टार्गेट कंप्लीट होतं. 3 महिन्यामध्ये आपला फरक काय काय भेटतो ते बघू. 3 महिन्यामध्ये आपण बेली फॅट कमी झाला आपल्या, त्यात आपला स्टॅमिना वाढला, त्यात विल पॉवर, सगळ्यात मेन गोष्ट डिसिप्लिन वाढलं. डिसिप्लिन आणि कंटिन्यू हे 2 गोष्टी सगळ्यात मेन गोष्टी आहे. मूड असू नसू वर्कआउट केलाच पाहिजे, ती मेन गोष्ट आहे. किती सांगतो, कधी पण कोणतं पण कॉम्पिटिशन करत असलं आपण, कोणतं पण ज्याचं वेळ जे असेल ते, त्याच्यामध्ये कसं असतं, कधी पण आपल्यावर लक्ष द्यायचं. कारण की आपण कधी पण दुसऱ्याच्या कामावर दुसऱ्यावर लक्ष दिलं तर आपलं काम राहून जातं. त्याच्यामुळं कधी पण आपला प्रॅक्टिस करायची, आपल्यावर लक्ष द्या. आणि जेवढं थोडंसं आपलं एवढं एकटं राहता येईल तेवढं राहा. ज्या दिवशी माणूस एकटं राहू लागला ना, त्या दिवशी माणसाला स्वतःचे प्रॉब्लेम कळते, काय करायचं काय नाही. तुम्हाला जेवढे जास्त मित्र म्हणत नाही, तुम्हाला जेवढे जास्त मित्र तेवढं तुम्ही सक्सेस व्हायचे चान्सेस कमी. तेवढे कमी मित्र तेवढंच तुम्ही स्वतःविषयी विचार करू शकता आणि काय करायचं काय नाही, आपली नेक्स्ट प्लॅनिंग काय करू शकता ते पण बघू शकता, आपले कमी काय ते पण करू शकता. नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिसळले तुम्हाला स्वतःविषयी विचार करायला टाईमच भेटत नाही. त्याच्यामुळे एकटं राहणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. ते म्हणत नाही का स्ट्रगलच्या टायमाला माणूस एकटा पाहिजे, ह्याच गोष्टीमुळे एकटं पाहिजे. आलता कारण तर आज येणार नाही म्हणे, तिकडंच प्रॅक्टिस करतो म्हणे, थोडं आउट ऑफ जायचं आहे त्याला, बाहेर जायचं आहे. तर मग आता आज आपल्याला एकटीच प्रॅक्टिस करणं लागणार आहे. तर आज प्रोग्राम होता आपल्याला, तर लॉंगचा प्रोग्राम होता, तिकडं स्विमिंग पण होती. तर मग आता चला इकडेच आपलं राऊंड मारू आणि आपली काय एक्सरसाइज आहे नॉर्मलवाली ती एक्सरसाइज करू. तर चला. तर संडे आज संडेमुळे 2-4 पोरं करते प्रॅक्टिस, ते पण संडेमुळे आज सुट्टी त्यांची. पण जोपर्यंत आपलं टार्गेट कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला सुट्टी पण नाही. आणि ते असं नाही की ते टार्गेट कंप्लीट झालं त्याच्यानंतर आपलं सुट्टी, रेग्युलर आपलं वर्कआउट. सांगतो की आपण मोठं टार्गेट अचीव केलं तर पुढचा डायरेक्ट विचार केला टार्गेटचा, तर आपलं जेवढं कॉन्फिडन्स आहे तेव्हा चाललं जातं लगेच, मला मूड ऑफ होत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, दररोज परफेक्ट करायचं, गोष्ट करायची, डेली वर्कआउट करायचा. आजचा विचार करायचा फक्त, उद्याच सोडून द्यायचा. आज आपण काय करणार आहे ना, आज ते काय परफेक्ट करायचं, जी पण गोष्ट करायची ती पण परफेक्ट करायची. त्यांनी हळूहळू एक 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 दिवस करता करता आपण त्या टार्गेटपर्यंत पोहोचून जातो. त्याच्यामुळं कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट, डिसिप्लिन सगळ्यात मेन गोष्ट, आहे 2 गोष्टी लागतात. ते पाणी बघा, पहिले एकदम साफ होतं, आता केमिकल सोडल्याने पाणी कसं खराब होऊन जातं, पूर्ण पाणी खराब झालेलं आहे बरं. त्यात मासे राहत नाही, काहीच राहत नाही. एवढं मोठं पाणी असून काहीच उपयोगाचं नाही बा. जॉगिंग चालू करू. या एरियात कुत्रे राहते बरं, एकटा असलं ना तुझा प्रॉब्लेम होतो. आता तर नाही सध्या.
जॉगिंग 2 किलोमीटर कंप्लीट झाली आपली. आपण तो स्टेपिंगनी गेलो, पुढं जाणार होतो पण पुढं कुत्रे उभे होते. त्याच्या पुढं जर क्रॉस केला आपण ते मागे लागते. मग एकटा असल्यावर, दोघं असल्यावर का प्रॉब्लेम नाही, मग करत नाही आज त्याच्यामुळं. तरी एकदम स्टेपिंगमध्ये गेलो. तर चला आता वॉकिंग करू. हे पक्षीला भारी उठून राहिले बघा. एकदम कॅमेऱ्यात तर दिसणार नाही पण व्ह्यू लय जबरदस्त आहे. चला वॉकिंग करू थोडीशी. तर वॉकिंग झाली आपली कंप्लीट. तर आता आपण जाणार आहे वर्कआउट करायला. तर चला. ते पुरी गँगच उभं होती कुत्र्याची पुढं. त्याचं पुढं गेलो असतं ना आपण, अवघड झाला असतं. मग ते वापस येऊनच द्यायला नसतं ते कुत्र्याने एकटा असल्यावर. त्याच्यामुळं एकटा असला ना कधी पण सावध राहायला लागतं ते कुत्र्यापासून. तर आता आजचा वर्कआउट आपण करणार आहे. पहिले आपण सपोर्टिंग स्क्वॉट्स मारू, लेग वर्कआउट सर्व, आणि त्याच्यानंतर आपण वेगळा वर्कआउट करू. तुम्हाला स्क्वॉट्स वर्कआउट आपलं रेग्युलर वर्कआउट झाल्यानंतर सांगू आपण कोणतं काय वर्कआउट करायचं आज. तर चला. तर आपले 40-40चे 5 सेट कंप्लीट झाले. आपण स्क्वॉट मारले. तर चला आता पुढच्या वर्कआउट करतो. स्क्वॉट वर्कआउट कंप्लीट झाला तर आपण नेक्स्ट वर्कआउट करतो. तर चला. वर्कआउट आहे आपला जंपिंग जॅक मारायचा. तर जंपिंग जॅकपैकी हे बेसिक होतं. आता ॲडव्हान्स करू.
तर हे झालं जम्पिंग जॅक. जम्पिंग जॅकनी काय होतं, आपलं वेट लॉस होतं, बेली फॅट आणि समोरची फॅट आणि साईडचा फॅट हे दोन्ही पण कमी होतो. तर जम्पिंग जॅक जे माणसं किंवा लोक वेट लॉस करणार आहे त्यांना सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे. तर चला नेक्स्ट एक्सरसाइज कर जाऊ. नेक्स्ट वर्कआउट. तर आपण वेगळ्या प्रकारे डिप्स मारल्या. याने काय होतं, पुरी पायाची बॅकची मसल पण ट्रेस होती. आणि पहिली गोष्ट, पाय बेंड नाही करायचे गुडघ्यापासून, पाय एकदम स्ट्रेट ठेवायचे, पुढे जायचं, डिप्स मारायची, परत रिटर्नवरती यायचं. हे स्टेप झाले. आपण बेसिक 2 सेट मारले स्टार्टिंगचे. तर चला नेक्स्ट वर्कआउट करू. तर स्किपिंग वर्कआउट झाला कंप्लीट आपला. तर स्किपिंग वर्कआउट आपण 100चे 5 सेट मारले. तर 5ची स्किपिंग कंप्लीट झाली आपली. तर आजचा वर्कआउट हे कंप्लीट. तर आज आता स्ट्रेचिंग करतो. चला.
एक मेन गोष्ट, ज्या मुलांना हिल पेन होतो आणि शिन पेन होतो त्यांच्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट, आपण स्ट्रेचिंग करतो या फ्रंट साईडला आणि बॅक साईडला स्ट्रेच करायचं. ते कारण की ह्यानी काय होतं, आपली पायाची मागची मसल असते ती एकदम फ्री होऊन जाते. ह्यानी फ्री झाली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची इंजुरी होत नाही, रनिंगमध्ये परफॉर्मन्स ओके होतो आणि शिन पेन तर होतच नाही आणि तुम्ही हिल पेनसुद्धा होत नाही. हिल पेनला ही दोन इथपर्यंत दिसून तर बॅक साईडने पूर्ण मसल ट्रेस होती. तर ह्याने एकदम लेग फ्री होऊन जातो. तर हे कधी पण तुमच्या स्ट्रेचिंगमध्ये आणि तुमच्या वॉर्मअपमध्ये हे दोन गोष्टी ॲड करा, तुम्हाला इंजुरी व्हायचे चान्सेस कमी होऊन जाईल. प्रॉब्लेम कधी येतो, 90% पोरं रनिंग झाल्यावर स्ट्रेचिंग करत नाही म्हणून तर, आणि रनिंगच्या आधी थोडं नॉर्मल करते, रनिंग नंतर स्ट्रेचिंग करत नाही म्हणून तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम इंजुरीचा प्रॉब्लेम पोरांना जास्त येतो. तुम्ही स्ट्रेचिंग दोन्हीमध्ये ॲड केली तर तुम्हाला इंजुरीज प्रॉब्लेम होणार नाही. तर स्ट्रेचिंग झाली आपली कंप्लीट. तर सगळ्यात मेन गोष्ट हीच लक्षात ठेवा, स्ट्रेचिंग प्रॉपर करा. तर आजचा वर्कआउट आपण केला, आपण स्क्वॉट मारले, स्क्वॉटच्या नंतर आपण स्किपिंग मारली, त्याच्यानंतर आपण जंपिंग जॅक एक्सरसाइज केली आणि त्याच्यानंतर आपण डिप्स मारले. हे एकदम बेसिकमधले आणि दोन तर रूटीन आपल्याला ॲड करायचं आहे. एक तर आपल्याला डिप्स ॲड करायची आहे. आपण ॲप्स वर्कआउट तर ॲड केला, तर आता पर आपलं डिप्स ॲड करायची. ह्याने कसे ऑल ओव्हर बॉडी कंट्रोल राहते डिप्स मारल्याने. तर उद्यापासून आपण ॲप्स जसं आपल्या शेड्यूलमध्ये ॲड केलं तसं डिप्स पण आपले शेड्यूलमध्ये ॲड करायची. सगळ्यात जिव्हार जातं मला डिप्स मारायचं, पण ॲड करणंच लागेल कारण की बॉडी पोश्चर सगळंच पूर्ण ऑल बॉडी पाहिजेत. नाही ते कसं आहे, थाईज आहे बरोबर आहे, अप्पर बॉडी बारीक आहे, मग ते थोडंसं बॉडीला करेक्ट होत नाही. त्याच्यामुळे ऑल बॉडी परफेक्ट असली ना तर मग दिसायला लुक पण थोडा बेटर होतो. तर ही गोष्ट आहे. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. चला.